जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील शिवसेनेचे 3 माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला। शिवसेनेत मानसन्मान आणि काम होत नसल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे। नंदुरबार येथील शिवसेनेचे युवा नेते संदीप चौधरी, माजी नगरसेवक प्रमोद बोडके व माजी नगरसेवक जयसिंग राजपूत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला जय महाराष्ट्र करीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत नंदुरबार भाजपा जिल्हा कार्यालय विजय पर्व येथे झालेल्या शानदार प्रवेश सोहळ्यात हा कार्यक्रम संपन्न झाला। शेकडो शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्यामुळे शिवसेना शिंदे गटात एकच खळबळ उडाली असून पुढील काळात देखील विविध पक्षातील नेते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत दाखल होतील असा विश्वास प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला। जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी संदीप चौधरीसह शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत केले। संदीप चौधरी, प्रमोद बोडके व जयसिंग राजपूत यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। यावेळी पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी, डॉक्टर सपना अग्रवाल व राजेंद्र सोनार, शहराध्यक्ष नरेश कानकरिया, संदीप चौधरी, काजल मछले, मंदार चौधरीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हे बघा की आज शिवसेना चंद्रकांत रघुवंशी गटातील 3 माजी नगरसेवकांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, राज्यातले आमचे कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी, पक्षाचे अध्यक्ष माननीय चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। मागच्या 2 महिन्यापूर्वी अनाकारण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिवासमाचं काम इथल्या स्थानिक शिंदे गटाच्या नेत्यांनी केलं। ती करण्याची आवश्यकता त्यांची नव्हती। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, आम्ही महायुतीशी प्रामाणिक राहतो। मात्र इथले स्थानिक नेते खुद दस्तूर त्यांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाला तिलांजली देतात, हे देखील या ठिकाणी या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज रघुवंशी गटातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश झालेला आहे। बघा, त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आमचा सन्मान झाला नाही, आमचा या ठिकाणी उपयोग करून घेण्यात आला, आमचा वापर करून घेण्यात आला, आमच्यावर अन्याय झाला। आणि या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे। हे बघा, निश्चितपणानं की भारतीय जनता पार्टी हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी सामर्थ्य आहे आणि पुढील काळामध्ये आमचे पक्षाचे नेते जे आदेश देतील
त्याप्रमाणे या ठिकाणी निवडणुका लढवल्या जातील. पण निश्चितपणानं सांगतो की 100% महायुती आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये असेल हे निश्चितपणानं आपल्याला सांगतो.